पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अहिल्यानगरमध्ये निराधार मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार, विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेची संवाद बैठक संपन्न। अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी शहरातील विश्रामगृह येथे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन साळवे यांच्या उपस्थितीत विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटना यांच्या वतीने महत्त्वपूर्ण संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत समाजातील वाढती शैक्षणिक विषमता, निराधार व अनाथ मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आणि सरकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली। सचिन साळवे यांनी सांगितले की सरकारी शाळा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांतील तसेच निराधार मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे। मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या खाजगी शाळांमध्ये एकरकमी फी भरावी लागत असल्याने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। सध्याच्या महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे हा प्रश्न अधिक गंभीर झाला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। यावेळी सौ गौतमी भिंगार दिवे यांनी सांगितले की शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असून कोणतीही आर्थिक अडचण त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ नये। निराधार व अनाथ मुलामुलींसाठी मोफत किंवा अत्यल्प शुल्कात शिक्षणाची सोय निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे। समाजातील सुशिक्षित व सक्षम घटकांनी पुढाकार घेतल्यास या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले। या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून संघटनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा आणि समाजात शैक्षणिक समता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने लवकरच ठोस पावले उचलली जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन साळवे यांनी स्पष्ट केले। यावेळी शिवानी रासने, सुरेश भिंगार दिवे, रमेश आडबल्ले, उत्तम भिंगार दिवे, शहानवाज शेख, सुनील सोनवणे, सुरेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीचा समारोप समाजहिताच्या निर्धाराने करण्यात आला। सर्व महामानवांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो। आपण आज या ठिकाणी मीटिंग बोलवली होती। या मीटिंगचा उद्देश असा होता की आपण विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण निराधार मुलांच्या शाळा उभी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या विचारावरती आज आम्ही या ठिकाणी चर्चा केली। या चर्चामध्ये सगळ्या सभासदांना मी मुद्दे मांडले। ते मुद्दे मांडून आपण ही शाळा उभी करतोय ह्या विषयावर चर्चा केली। आज समाजामध्ये ही संस्था काम करत असताना समाज उपयोगी, समाजहिताचे काम करणं सर्वव्यापी काम झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज चर्चा केली। ही चर्चा पूर्ण झाली। उद्देश संस्थेचा हा आहे की निराधार मुलांसाठी आपण ही शाळा उभी करत आहोत। त्यासाठी आज चर्चा झाली। ही मीटिंग सक्सेस झाली। आम्ही बोललो या विषयावर। जय भीम। विश्वचक्र सम्राट अशोक संस्था आज शाळेचे उद्देश मांडलेले आहे। सगळ्यांनी संस्थेच्या अध्यक्ष सचिन साळवे यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलेले आहे आणि खरोखरच काळाची गरज आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। जे शिक्षण घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, ही पूर्वीपासूनच एक म्हण आहे। आणि शाळेचं महत्त्व आजकाल जरा थोडं दुरावत चाललेलं आहे आणि तळागाळातल्या मुलांसाठी शाळा हा महत्त्वाचा घटक आहे आणि संस्कार हा महत्त्वाचा घटक आहे। शिक्षणासाठी मुलांना शाळा काढण्याचा आमचा संस्थेचा उद्देश आहे आणि तळागाळातले निराधार व्यक्ती आमच्या शाळेत यावे, शाळेत यावे, शिकावे आणि त्यांनी मोठं काहीतरी बनावं असा आमचा संघटनेचा उद्देश आहे। खरोखरच आज सचिन सरांनी जे उद्दिष्ट मांडलेले आहे शाळेसाठी हे खरोखरच योग्य आहे, कारण शाळेपासून मुलं आज दुरावत आहे आणि ते व्हॉट्सअप, मोबाईल, फेसबुक या माध्यमातून त्यांना जास्त अग्रेसर ह्या माध्यमातून त्यांचं लक्ष विचलित होऊ राहिले। शाळेकडे त्यांचं मुलांचं दुर्लक्ष होऊ राहिले आणि खरोखरच जे निराधार मुलं आहेत त्यांना शाळेची आवड आहे, परंतु त्यांच्याकडे पैसा अभावी ते शिक्षण घेऊ शकत नाही। अशा मुलांसाठी आज सरांनी जो संघटनेमार्फत प्रस्ताव व्यक्त केलेला आहे शाळा काढण्याचा, हा खरोखरच आज आमच्या सगळ्या सभासदांचे या शाळेसाठी सगळ्या सभासदांची जनमत तयार झालेले आहे। आणि निराधार व्यक्ती यांना पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांच्यात भरपूर काही शिक्षणाची उमेद असते
आणि ते त्यांचे आईवडील एक पालक नसल्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बळ असल्यामुळं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. तरी पण माझी सगळ्या संघटनेने आज जी प्रस्ताव योजना मांडलेली आहे, त्या योजनेला माझं अतिशय आणि पहिलीच आमची जी मीटिंग झालेली आहे सभासदांची आणि त्याच्यातून शिक्षण हा पाया त्यांनी रोवला आहे. आणि खरोखरच शिक्षण हे अतिशय अतिशय म्हणजे आपल्याला शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. कारण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले, जिजाबाई, सावित्रीबाई यांनी तरी शाळेसाठी पुणे येथे शाळा काढली. आणि खरोखरच आज आपल्याला सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. आणि शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि मुलांची आज भरकटलेली अवस्था पाहून सरांच्या मनात असा विचार आला, ह्यो खरोखरच योग्यतेची आणि आदर्शाची बाब आहे. तरी आमच्या सगळ्या विश्वकर्मा अशोक सम्राट संघटनेच्या वतीने आज आम्हाला सगळे संघटनेच्या वतीने आम्ही सरांना त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज हा संवाद त्यांनी शिक्षणामार्फत चालवलेला आहे. त्यासाठी आमचा सगळ्या संघटनेचा त्यांना पाठिंबा राहील. जय भीम. विश्वकर्मा सम्राट अशोक संस्था, सामाजिक संस्था आमचे संस्थापक सचिन साळवे यांनी आज जे काही आम्हा सर्व कार्यकर्ता मार्गदर्शन दिलं आणि जे काही आम्हाला प्रश्न राबवायचे आहेत, कामं राबवायचे आहेत, शाळेचे असतील, आरोग्याचे असतील, हे सर्व प्रश्न त्यांनी आमच्यापुढं ठेवले आणि त्या प्रश्नाला सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी अनुमती दिली. आम्हाला खूप छान वाटलं. त्याबद्दल आम्ही साळवे सरांचे धन्यवाद करतो. जय भीम.